नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत या येणाऱ्या नवीन वर्षातील म्हणजे 2026 मधील जानेवारी ते डिसेंबर 2026 पायाभरणी व भूमिपूजनाच्या मुहूर्तांची संपूर्ण या वर्षातील माहिती. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये. मंडळी, वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना या विषयातील नवनवीन विषयांची माहिती घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आणि हो, आपल्याला सुद्धा आपल्या कुंडलीचे किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून आधी माहिती घ्या व त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशभरातून किंवा परदेशातून सुद्धा आपण हे सहज मार्गदर्शन आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपणही घेऊ शकता. आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. चला तर मग माहिती करून घेऊया 2026 या नवीन वर्षातील भूमिपूजन व पायाभरणीच्या मुहूर्तांची. परंतु त्याआधी आपल्यासाठी एक महत्वाची अनाउन्समेंट, ती म्हणजे मंडळी, आपण जी आतुरतेने नेहमीच दरवर्षी वाट बघत असता ती दत्त महाराजांच्या पवित्र क्षेत्र सांगली जवळील नृसिंहवाडीमधील धार्मिक कार्यक्रमाची, जो कार्यक्रम दरवर्षी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने सादर करण्यात येतो. येणाऱ्या नवीन वर्षामध्ये सुद्धा पहिल्याच वर्षात म्हणजे जानेवारी 2026 मध्ये हा कार्यक्रम होणार आहे. मंडळी, लक्ष्मी उपासना आपल्या कार्यातली संपन्नता वाढवत असते, लक्ष्मीला स्थिर करत असते. तर दत्त महाराजांची उपासना जीवनातील कष्ट आणि नकारात्मक ऊर्जा कमी करत असते. अशाच विविध स्तोत्र आणि मंत्र यांची सामूहिक साधना उपासना जाणून घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष समूहाने करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्तक्षेत्र नृसिंहवाडी येथे येणाऱ्या जानेवारी 2026 मध्ये 9, 10, 11 वार शुक्रवार, शनिवार, रविवार या दिवशी असंच धार्मिक कार्यक्रमाचं भरगच्च असं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्याला सुद्धा या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असल्यास अवश्य कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून त्या कार्यक्रमाची विस्तृत माहिती अवश्य जाणून घ्या आणि नंतर आपली नाव नोंदणी करा. नंबर पुन्हा एकदा तोच 9892156163 डिस्क्रिप्शन आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला असतो. चला तर मग माहिती घेऊया 2026 या नवीन वर्षातील सर्व 12 महिन्यांची भूमिपूजन पायाभरणी मुहूर्ताची. सर्वप्रथम जानेवारी 2026. म्हणजे जानेवारी महिन्यात शुक्र ग्रहाचा अस्ता असल्यामुळे पायाभरणी भूमिपूजन ह्या विषयाचा एकही मुहूर्त असणार नाही. तर पुढचा महिना म्हणजे फेब्रुवारी 2026 महिन्यामध्ये छानपैकी 4 मुहूर्त आहेत. 4, 12, 14 आणि 21 फेब्रुवारी. मार्च महिना तिसऱ्या महिन्यामध्ये एकच मुहूर्त असणार आहे, तो म्हणजे 5 मार्च 2026. पुढचा एप्रिल महिना, या एप्रिल महिन्यात सुद्धा एकही भूमिपूजन पाया भरण्याचा मुहूर्त नाही. 5व्या महिन्यात म्हणजे मे महिन्यामध्ये मात्र मुहूर्त आहे, तोही एकच मुहूर्त आहे, 7 मे. जून महिन्यामध्ये मात्र 2 मुहूर्त असणार आहे, 19 आणि 20 या तारखांना. जुलै महिन्यामध्ये पुन्हा एकदा एकच मुहूर्त पाया भरणे आणि भूमिपूजनाचा आहे, 6 जुलै या दिवशी. ऑगस्ट महिन्यात 2026च्या अतिशय सुंदर असे 3 मुहूर्त आलेले आहेत, 15, 24 आणि 29 तारखेला. सप्टेंबर महिन्यामध्ये पुन्हा एकदा 2 सप्टेंबर असा एकच मुहूर्त असणार आहे. आणि इथून पुढे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2026 महिन्यात सिंहस्थ कुंभमेळा या काळामध्ये भूमिपूजन, पायाभरणी, वास्तुशांतीचे सुद्धा मुहूर्त नाहीत. त्यानंतर अगदी नवीन वर्षात म्हणजे 2027 मध्ये फेब्रुवारीमध्ये भूमिपूजन आणि पायाभरणीचे मुहूर्त असणार आहेत. तर मंडळी, ही होती या संपूर्ण 2026 वर्षातल्या सर्व पायाभरणी भूमिपूजन मुहूर्तांची माहिती. वास्तुशांतीमध्ये वास्तुपुरुषाचं काय बरं महत्व असतं या संदर्भातला माहितीपूर्ण व्हिडिओ आणि वास्तू विषयातील महत्वाचे व्हिडिओ, ज्यामध्ये वास्तूमधील सर्व 8 दिशा, वास्तू मध्य याची संपूर्ण माहिती, अगदी दिशेमधील दोष कसे कमी करावे या माहितीसह आधीच आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेले आहेत. आणि या सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तसेच मंडळी, वास्तुशांतीच्या वेळेला वास्तूच्या आग्नेय दिशेमध्ये जमिनीमध्ये वास्तुपुरुषाबरोबर नवग्रहांची रत्न सुद्धा निक्षेप केली जातात. अशी ओरिजिनल नवग्रहांची रत्न जमिनीमध्ये ठेवण्यासाठी आपण आमच्या कार्यालयातून ती मागवू शकता. त्यासाठी प्रत्यक्ष आपण संपर्क साधू शकता व्हॉट्सअप मेसेज करून, आणि त्याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला सांगतच असतो.
मंडळी, आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण गेल्या वर्षात 3 पुस्तकं प्रकाशित केली. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी हे भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर ₹331 फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. तसंच परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार स्त्री पुरुष आबाल वृद्ध याचं वाचन पारायण सुद्धा करू शकतात. अप्रतिम ग्रंथ आहे. ₹151 फोन पे करून आपण मागवू शकता. तर अष्टोत्तर शतनामावली 108 नावांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक, विविध देवदेवता आणि काही महत्वाचे ग्रह, हे सुद्धा ₹151 फोन पे करून आपण मागवू शकता. तसेच मंडळी, शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध ग्रहांची यंत्र, रुद्राक्ष, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सरस्वती यंत्र, सिद्धी गणेश यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात वास्तू ठेवता येण्यासारखं श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्ण यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख, ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर करा. तसेच मंडळी, आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा प्रभावित होण्याकरता, वास्तूतले दोष काही प्रमाणात का होईना कमी करण्याकरता हे धूपदीप पात्र जे पितळेचं आहे आणि यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत. एकामध्ये कापूर आणि एक लवंग, दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात, असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून घंटानाद करत, शुभ मंत्राचा पाठ करत सकाळ संध्याकाळ हा अग्नी प्रदक्षिणा मार्गाने आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये आपण फिरवून वास्तूतली सकारात्मक ऊर्जा छानपैकी प्रभावित करू शकता, तर नकारात्मक ऊर्जा कमी करू शकता. मंडळी, याची सुद्धा ऑर्डर द्यायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये माहिती आहे. तर असा मंडळी, पायाभरणी आणि भूमिपूजनाचे मुहूर्त तसेही वर्षभरात कमी असतात आणि म्हणूनच आपल्याला अगोदर व्यवस्थित त्याचं प्लॅनिंग करता यावं म्हणून हा व्हिडिओ आपल्या पुढे वर्षाच्या सुरुवातीलाच प्रकाशित करण्याचं कारण आहे. या वर्षामध्ये आपल्याला प्लॅनिंग करायला, नियोजन करायला सोपं जाईल. म्हणजे आपल्या चॅनलमध्ये दर महिन्याला दर 12 राशींचे मासिक राशी भविष्य व त्यामध्ये त्यासोबत दैनंदिन राशीफळ असलेले व्हिडिओ आपण प्रकाशित करत असतो. ते सुद्धा आवर्जून पाहत जा, जेणेकरून त्या महिन्याचं एक सुंदर नियोजन आपण करू शकाल. तसेच नवीन वर्ष 2026 प्रत्येक आपल्या 12 राशींसाठी कसं राहणार आहे, कोणते करायचे उपाय याबद्दलची विस्तृत माहितीचा व्हिडिओ, अगदी प्रत्येक ग्रहांची माहिती त्यामध्ये आपण देण्यात आलेली आहे. ते व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर हळूहळू प्रकाशित होत आहेत. एका पाठोपाठ 1 जानेवारी 2026 पासूनचे संपूर्ण वर्षभराचे व्हिडिओ, त्यामुळे ते व्हिडिओ सुद्धा अवश्य पाहायला विसरू नका. तर मंडळी, असे नवीन वर्ष आपल्याला सुख समृद्धीचे, आरोग्याचे, ऐश्वर्याचे, भरभराटीचे जावो आणि आपल्या वास्तूबद्दलच्या सगळ्या मनोकामना पूर्णत्वाला नेवो, ह्याच वास्तुपुरुषाच्या चरणी प्रार्थना. कळावे लोभ आहे असावा. धन्यवाद.